शाहू छत्रपती केएसए फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहेत. आजपासून या स्पर्धेच्या चौथ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात चुरशीचा सामना झाला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी अंदाज घेत चढाया केल्या. जुना बुधवार पेठच्या रिंकू शेठ यानं 23व्या मिनिटाला मोठ्या डीमध्ये शिवाजी तरुण मंडळाच्या चेंडूवर ताबा मिळवत मारलेला चेंडू शिवाजी तरुण मंडळाचा गोलरक्षक मयुरेश चौगुलेनं रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. पूर्वार्धात संयुक्त जुना बुधवार पेठ संघानं नोंदवलेला हा गोल शिवाजी तरुण मंडळासाठी धक्का होता. त्यानंतर हर्ष जरगच्या कॉर्नर पासवर छोट्या डीमधून भवानी जयस्वालनं मारलेला चेंडू रोखण्यात शिवाजी तरुण मंडळाचा गोलरक्षक मयुरेश चौगुले हा यशस्वी झाला. पूर्वार्धात बरोबरी साधण्यासाठी शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंची चांगलीच दमछाक झाली. सामन्याच्या पूर्वार्धात संयुक्त जुना बुधवार पेठची एका गोलची आघाडी कायम राहिली. उत्तरार्धात शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण बंद्रे यानं छोट्या डीमधून बुधवार पेठच्या गोलजाळीत चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बुधवार पेठच्या रविराज भोसले यानं चपळाईनं हा चेंडू पायानं रोखल्यानं बुधवार पेठ संघावरील गोलचं संकट टळलं. मात्र त्यानंतर बुधवार पेठ संघाच्या खेळाडूंमधील गोंधळाचा फायदा उठवत शिवाजी तरुण मंडळाच्या इंद्रजित चौगुलेच्या कॉर्नर पासवर करण चव्हाण बंद्रेनं 48व्या मिनिटाला हेडद्वारे गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. करण चव्हाण बंद्रेच्या या गोलमुळं शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंचा उत्साह वाढून त्यांनी आक्रमक खेळ सुरू केला. करण चव्हाण बंद्रे यानंच पुन्हा एकदा बुधवारपेठ संघाच्या खेळाडूंना चकवा देत 74व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 79व्या मिनिटाला बुधवार पेठच्या तेजस जाधव यानं गोल करून सामना 2-2 असा बरोबरीत आणला. अखेर हा सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. दुपारच्या सत्रातील सामन्यात पेटीएम ब न फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर 2-1 अशा गोलफरकानं विजय मिळवला. उद्या दुपारच्या सत्रात प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ तर सायंकाळच्या सत्रात पेटीएम अ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स अशा लढती होणार आहेत.